बेमोरस 97 मी मरणार नाही. होतील माझ्या या छातीच्या सहस्रावधी चिंधड्या, अश्रूंचा एक थेंब उघडण्यापूर्वी विदुषका मी भ्रमिष्ट होईन, मी भ्रमिष्ट होईन, मी भ्रमिष्ट होईन, मी भ्रमिष्ट होईन. आपल्या घरात एक जण आजारी असलं की सगळेजण टेन्शन. माझ्या घरात 3 जण असायचे, पण तरी मी लोकांचे एंटरटेनमेंट करण्यात कुठेच कमी पडेल. आपल्या घरातला माणूस असणं महत्वाचं आहे, मग तो कसाही असू दे, जागेवर असू दे, त्याला दिसू नये, काही असू दे. कारण की एकदा माणूस गेला की तो परत नाही येऊ शकत. मी बाकी सगळ्या गोष्टी परत आणू. तुम्हाला मुलगाच नाही समजा, मुलगा घरी आला की तुम्हाला मुलगा आहे. तर आणि कधी वडिलांना अंधत्व आहे 7-8 वर्षापासून, तर ते नेहमी बोलतात की अरे मला मरायचं आहे. नमस्कार मंडळी, मी सिद्धी आणि लोकसत्ता विशेष सिरीज #आपला बाप्पा मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपण आलो डोंगरीत. कुणाकडे हे कदाचित ही गाडी बघून तुम्हाला कळतच असेल. तर आजचा आपला पाहुणा असणार आहे आपल्या कलेतून समाजातील वाईट गोष्टींबद्दल आवाज उचलणारा हळव्या मनाचा एक कलाकार. त्याने आपल्या कलेमधून आपल्या आजारी बहिणीला आधार दिला, आपल्या आईला आदर दिला आणि आपल्या वडिलांच्या स्वप्नांना आकार दिला. असा रील स्टार, कलाकार, सेलिब्रिटी तन्मय पटेकर. सगळ्यात आधी आता आपल्या बरोबर असणार आहेत तन्मयच्या आई. काकू, कसं वाटतंय? बरं वाटतं. आता काकू, मला तन्मयने सांगितलं काकू कमी बोलतात, कमी आणि हळू बोलतात. येस, व्हेरी शाय. पण कसं आहे, तन्मयला आम्ही सगळेच ऐकतो, त्याचे रील्स बघतो, पण तुमचा आवाज, तुमची तन्मयबद्दलची आठवणी, किस्से ते ऐकायला आम्ही उत्सुक आहोत. तर सगळ्यात आधी मला हे विचारायचंय, आज लेकामुळे इंटरव्ह्यू देण्या इतकं तुम्ही पोहोचलात, कसं, ती काय फिलिंग आहे? आता तर माझा मुलगा हुशार आहे, अभ्यासमध्ये सगळा हुशार होता, नाटकामध्ये पण जायचा, परत शाळेमध्ये पण जायचं, सगळं करायचा तो. आता तेवढं तर बरं आहे. काकू कमी बोलतात तू म्हणालास, मग रील साठी कसं तयार केलंस तू त्यांना? हा मोठा किस्सा आहे. एकदा काय झालं, आमचं शूट होतं आणि आईचं कॅरेक्टर पण त्यांना इमर्जन्सी होती तर ते कॅन्सल झालं. माझा व्हिडिओग्राफर आलेला तेजस डोंबिवलीवरून, आणि मग आता तो एवढा लांबून आलाय, सगळं शूट प्लॅन झालं तर करणार कोण? आणि इकडे मस्त अशी पीठ मळत वगैरे होती. हिचा फारसा संबंध नाही सोशल मीडियावर, की म्हणजे ती काहीच नाही, म्हणजे मोबाईलचं वगैरे काहीच नाही तिला, युट्यूब वगैरे पण नाही. मग मी ती मला बोलली अरे मी करते, तर मी तिला विचारलं तुला जमणार आहे का? कारण की ही त्या क्षेत्रातलीच नाही, आम्ही सर्व आहेत. काय रोल काय होता? पण म्हणजे आईचाच रोल होता, मरायचा रोल होता आईचा. सो मी तिला असं डायरेक्ट रँडमली विचारलं तुला मरायला जमणार आहे काय? आणि तिने सडनली मला असं करून दाखवलं आणि तिकडेच ती लॉक झाली. आणि आजपर्यंत मम्मीने जेवढ्या व्हिडिओत काम केलंय ते सगळ्या व्हिडिओ मिलियन्स मध्ये. ताईच्या बाबत पण म्हणजे आता विशेषतः त्या हॉस्पिटलमध्ये आहेत आपण, इनफॅक्ट मी म्हटलं तसं त्यांनाही भेटणार आहोत. तर जेव्हा ही सगळी परिस्थिती होती, तुम्हाला तन्मयचा कसा आधार होता? तन्मयने कसं सांभाळलं? खूप सांभाळलं, खूप म्हणजे खूपच सांभाळलं त्याने. आता मी एवढी आजारी होती ती त्यानेच केलं माझं. त्याची बहीण आजारी होती, त्यानेच उचल सगळं हॉस्पिटलमध्ये नेण्यापासून सगळं त्यानेच केलं. असं म्हणतात आधारच नाही का, ते आजारी आहे, आता मी तरी काय करणार? मी तर फक्त जायची तिकडे हॉस्पिटलला, पण हॉस्पिटलमध्ये गेल्यावर पण बाकीचं तो सगळं बघतो. म्हणजे घरात वगैरे कामात मदत करतो तन्मय? त्याला वेळ नसतो ना करायला, पण जेव्हा असतो तेव्हा करतो. आता तब्येत बरी नसली ना तर मग बरोबर पटापट करतो. जेवण वगैरे येतं का? शिकवलंय की नाही? म्हणजे अशी सिच्युएशन होती की मी घरी म्हणजे ह्या रील्स करून सगळ्या गोष्टी करून घरातलं जेवण पासून मशीनला कपडे लावण्यापासून झाडू वगैरे सगळं, म्हणजे इव्हन आता तुम्ही येण्याच्या आधी सगळ्याची साफसफाई झाडू लागली दिसतंय. आणि ते पण घरात इतकं आता छान सगळं, मला वाटतं नवीनच रिनोव्हेशन वगैरे पण केलेलं आहे. ही सगळी निवड कशी तन्मयचीच की? तन्मयचीच. त्याच्यात तुम्ही नाही काय सांगत ना जास्त? बरं, आता जरी परिस्थितीने हे सगळं तुला करायला लागलं असेल किंवा केलं असेल तू, पण लग्नासाठी हे सगळं बघितलं जातं. तन्मयच्या रील्स मध्ये इतके म्हणजे नवरा बायकोच्या रील्स असतात, प्रियकर प्रेयसी रील्स असतात, त्यात काय नाही करायचं ते दाखवतो तो, विलन असतो. पण
तुम्हाला काय वाटतंय तन्मयची जोडीदार आता काही चाललंय प्लॅनिंग की कसं काय? आणि नाही, अजून सध्या तर काही चाललेलं नाही माहिती त्याने पडेल ना बघितले का तुम्हाला. बाहेर कोणी? माहिती पडेल. अच्छा, म्हणजे आहे अजून आहे. बरं, तुम्हाला काय अपेक्षा आहेत सुनेकडून? कशी असली पाहिजे? कशी असेल? रीलवाली? हा रीलवाली असली तरी चालेल, व्यवस्थित असली चालेल, घरकाम काय केलं तरी चालेल, घरातलं सगळं म्हणजे सासू सासऱ्यांना बघितलं बहुत झालं आणि त्याला मुलीला, बहिणीला. बरं, तन्मयला पण मला लगेचच विचारायचं आता काकूंनी पण विषय काढला तर तुझ्या काय अपेक्षा आहे? माझ्या अपेक्षा म्हणजे तू जसं म्हणाला की रील्स मध्ये काम करणारी, तसं काय नाहीये. जेव्हा मला कधी गरज असेल तर तिने त्यावेळेला उभं राहावं, माझी अर्धांगिनी म्हणून. आणि तिने जॉब केला तरी चालेल, नाही केला तरी चालेल, जी कोणी असेल ती. आणि काय नाही, आई वडिलांना सांभाळावं, तिने तिच्याही आई वडिलांना सांभाळावं, माझ्याही आई वडिलांना सांभाळावं. बस, माझ्या जास्त काही अपेक्षा नाही आहेत. म्हणजे तिने बाहेर जाऊन कमवावं, 2 पैसे आणावेत, या सगळ्या गोष्टींबद्दल मला काही नाही. म्हणजे माझं थोडं घरचं टेन्शन कमी होईल जेव्हा जी कोणी होणारी माझी बायको घरी येणार. त्याच्यानंतर मग म्हणजे घरात एक ह्या लोकांनाही आधार होईल. हे दोघंच एकमेकांचा आता आधार म्हणून घरात असतात. मी जास्त वेळ घरी नसतो, हा नसतो घरी. त्यामुळे ती आल्यानंतर जरा हे पण थोडे अजून हॅपी असतील. बरोबर. पण मग कधी आहे कर्तव्य? माहिती पडेल. काकूंना सांगून ठेवलं नाही, जेव्हा ठरेल तेव्हा नक्कीच आम्ही सोशल ही मीडियावर एकदम ग्रँड अनाउन्समेंट असेल, डायरेक्ट. काकूंनी थोडक्यात का होईना पण छान गप्पा मारल्यात आणि आता आपल्याला काकांकडे पण जायचंय. काका आज आपल्यासाठी खास परफॉर्मन्स सुद्धा करणार आहेत तन्मयने सांगितल्याप्रमाणे. सो जाऊया आपण काकांशी बोलूया. प्लीज. तर येस, आता आपल्या बरोबर आहेत तन्मयचे बाबा आणि तेवढीच त्यांची ओळख नाहीये, ते स्वतः सुद्धा दिग्दर्शक होते, चंद्रमोहन पाटेकर. बरोबर नाव घेतलं ना मी? तर काका, मला तुम्हाला विचारायचंय, आता तन्मय इतकं काम जे करतोय, जे खूप प्रसिद्ध आहे, तो बाहेर म्हणजे तो मगाशी म्हणाला तो मॉडेस्ट आहे, त्याला म्हणायचं की मी किती फेम आहे काय ते माहिती नाहीये. पण तुम्हाला पण अंदाज असेल, बरोबर ना? हो. कसं वाटतं आता आपला लेख, आपलं म्हणजे जे एका अर्थी तुमचं स्वप्न होतं ते त्याच्या माध्यमातून साकार होतं असं वाटतंय? हो, वाटते, जरूर वाटते. बरं, तन्मय जेव्हा ह्या रील्स वगैरे करतो, त्याच्या स्क्रिप्ट असतात किंवा काय, तर त्या तुमच्याबरोबर डिस्कस करतो का कधी? हा, करतो ना. तुम्ही काही मदत करता त्यामध्ये? हा, म्हणजे वाटलं तर मदत करतोच. हां. बरं, तन्मय बाबा असतात का कधी रील मध्ये वगैरे? त्यांना त्यांचं तेव्हा कसं असतो इनपुट, कसं म्हणजे मदत करतात ते? सो पप्पांना म्हणजे पप्पा ऍक्टिंग आणि डिरेक्शन या लाईन मधले आधीपासून आहे, त्यामुळे मला कॅरेक्टर डेव्हलप करायला सांगायला नाही लागत आणि रेडी तर आम्हीच करतो त्यांना. बाकी फक्त त्यांना मला सांगायचं असं की सिनेरिओ काय आहे, की आता जसं की आम्ही एक व्हिडिओ बनवलेली खूप मिलियन्स मध्ये, की मुलगा दारू पियालेला असतो आणि वडील जागेवर असतात, आईच सगळं त्यांचं करते. मग त्या सिच्युएशनला की आईला तो बाहेर काढत असतो आणि वडील त्याचा पाय पकडून, ते उठू नाही शकत, ते पाय पकडून त्याला हे करतात आणि नंतर आई आणि वडील म्हणजे त्या दोघांचा हात पकड, आई सुटवत नाही तो हात आणि नंतर तो सुटलेला हात हातातून. सो त्यांना कॅरेक्टर मला नाही, बिकॉज त्यांच्याकडनंच माझ्याकडे ही गोष्ट आली, तर बोलतात ना की आपण नाही शिकवू शकत, पण ते 100% पेक्षा जास्त देतात. त्याच्यानंतर एक पात्री अभिनय म्हणजे पप्पांच्या प्रत्येक ठिकाणी तेव्हा खूप फेमस होता, नटसम्राट करायचे ते. काका, आम्हाला करून दाखवाल का तुम्ही? हा पप्पा, कुठलं करू दाखवू? हे स्वर्गस्थ शक्ती. अच्छा, मला जरासं थोडंसं हे होतं, म्हणजे इमोशनल. हा, करा. हे स्वर्गस्थ शक्तीनो, त्या खडकाची अभेद्यता माझ्या मनाला, मला हवंय सामर्थ्य सहन करण्याचं, फक्त सहन करण्याचं. जर वयानं आणि व्यथेनं लक्तरलेला हात हिरडा उभा राहिला आहे हे दैवतांनो, आक्रोश करीत तुमच्या दाराशी, त्याला दाद करा फक्त सहनशीलतेचं. जर तुम्हीच ओतलं असेल जहर या कार्टांच्या काळजामध्ये, तर करू नका निदान माझी कुचेष्टा, मला नाचार करून त्यांच्यासमोर. पेटू तुझ्या माझं अंतःकरण उज्ज्वल स्वर क्रोधानं, लांछित करू नका माझी मर्दानी नजर, शनानी शस्त्रांनी आसवाच्या थेंबानी. नाही,
बेमोरस 97 मी मरणार नाही. होतील माझ्या या छातीच्या सहस्रावधी चिंधड्या, अश्रूंचा एक थेंब उघडण्यापूर्वी विदूषका मी भ्रमिष्ट होईन, मी भ्रमिष्ट होईन, मी भ्रमिष्ट होईन, मी भ्रमिष्ट होईन. म्हणजे खरोखर असं म्हणतात ना की कला ही कुठल्याही म्हणजे त्याला काहीच थांबवू शकत नाही, कुठलीही मर्यादा नसते. आणि धन्यवाद काका, म्हणजे तुम्ही आमच्यासाठी. मला थोडंसं रडायला येतं. आता मला तन्मय बरोबर पण विशेषतः काही गप्पा मारायच्या आहेत, पण तन्मयने खास नमूद केले की त्याच्या कामाची किंवा एकूणच या रील्सची क्रिएशनची सुरुवात जिथून झाली त्या डोंगरीच्या राजाच्या समोर आपण तन्मयची मुलाखत घेणार आहोत. त्यामुळे तन्मय आपण आता तिथे जाऊया. वेळ न घालवता येस, लगेच. तर आता आपण आलेलो आहोत डोंगरीच्या राजाच्या समोर. आपण तन्मयशी गप्पा मारणार आहोत. तन्मय, सगळ्यात पहिला प्रश्न मला तुला हाच विचारायचा की बाहेर डोंगरी हे नाव वेगवेगळ्या कारणाने प्रसिद्ध, तुझ्यासाठी डोंगरी काय? माझ्यासाठी डोंगरी म्हणजे डोंगरीचा राजा सगळ्यात मेन म्हणजे. आणि बाहेर जसं लोकांना असं वाटतं अरे डोंगरी म्हणजे टॅक्सीवाल्यांना विचारलं की अरे डोंगरीला जायचं आहे, ते लोक नाही बोलत. अजून अरे हा डोंगरीला असा एरिया तसा एरिया, पण इथे आमच्यासारखी लोक राहतात तर मग ते लोकांचं थोडं माइंड चेंज व्हायला वेळ लागेल. पण प्रत्येकाला जे लोक इकडे येत आहेत, जेव्हा आम्हाला भेटतायत वगैरे, तेव्हा लोकांना नक्कीच कळतं की इकडे चांगली लोक राहतात. आणि जे लोकांचं एक माइंडसेट झालेलं असतं की एक विलनला आपण जेव्हा कॅरेक्टर मध्ये बघतो की अरे हा विलन आहे, मग ओरिजिनल पण तसंच असेल. सो तसं नाहीये काय, ते नाव डोंगरी खूप आधी तसं होतं, पण आता अजिबात असं काही नाही. इकडे खूप चांगली प्रेमळ मन मिळव माझ्यासारखी लोक राहतात इथे, त्यामुळे डोंगरीचं नाव नक्कीच चांगलं आहे. आणि आमच्या डोंगरीच्या राजाच्या आशीर्वादाने सगळ्यांची कामं आणि आमच्यामध्ये एकता खूप जास्त आहे. ओके, सो आता आपण थोडं तुझ्या क्रिएटर जर्नीकडे वळूया. खरं तर बऱ्यापैकी तुझ्या स्टोरीज किंवा तुझे जे व्हिडिओज आहेत खूप आधीपासून लोक फॉलो करतात. ह्याची सुरुवात कशी झाली हे आम्हाला थोडक्यात ऐकायचं. सुरुवात असं बघायला गेलं तर म्हणजे मी आधी कॉन्सेप्ट वगैरे नाही करायचो. रील्स म्हणजे जे टिकटॉक म्युझिकली तो एक काळ होता. आणि त्याच्यानंतर माझी बहीण पडली, हॉस्पिटलाइज आहे ती. तर मग ती पडल्याच्या नंतर जेव्हा ती हॉस्पिटलला जे हॉस्पिटलला ॲडमिट होती 8-8.5 महिने, तेव्हा ती MICU मध्ये होती, ICU मध्ये होती, वेगवेगळ्या जसं तिची सिच्युएशन अशी होती त्यावेळेस. पण तेव्हा असे वेगवेगळे पेशंट्स यायचे, त्यांचे रिलेटिव्ह यायचे, म्हणजे आणता आणता कधी मृत पावायचे. काही पेशंट असे होते की ते बऱ्याच महिन्यांपासून तिकडे होते. सो त्यांच्या रिलेटिव्हची जी म्हणजे बोलतात ना तळमळ असते, नाही तर त्यांची जी सिच्युएशन असते ती मी जवळून पाहिली एवढ्या महिन्यांमध्ये. आणि मला असं वाटतं की मग माझं दुःख काहीच नाही आहे माझ्या घरातलं, आणि त्यांचं दुःख माझ्यापेक्षा खूप मोठं आहे. आणि मग माझं असं झालं की अरे ह्या लोकांचं आयुष्य जर आपण रोज जगलो एकेकाचं तरी आपल्याला आपलं दुःख विसरता येईल. आणि बस त्यामुळे मग ती सुरुवात झाली. आणि मग एक वेगवेगळे कॅरेक्टर पकडून आणि मग त्या गोष्टींना चालू केलं. हा मोठा प्रवास आहे तुझा, म्हणजे अगदी काल परवा सुरू केलेला प्रवास नाही. या प्रवासामधले जर असे 3 पॉइंट्स कुठले सांगायला झाले की म्हणजे इथून खऱ्या अर्थाने ना तुझा विचार वळला किंवा तुझ्या कामाची पद्धत थोडी बदलली, असे 3 टर्निंग पॉइंट जर तू आम्हाला सांगितलेस तर? पहिला टर्निंग पॉइंट म्हणजे मी आधी ह्या क्षेत्रात लहानपणापासून आहे, गेल्या 3 वर्षापासून. आणि त्याच्यानंतर मग म्हणजे शालेय जीवनात कॉलेजमध्ये या सगळ्या गोष्टी होत होत्या, म्हणजे पार्टिसिपेट एरियातले कार्यक्रम वगैरे सगळ्या गोष्टींमध्ये. आणि मग आपली प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती असते, देवाने जी प्रत्येकाला दिलेली असते. तर माझ्या आर्थिक परिस्थितीमध्ये कसा पॉईंट आला की माझे आजोबा होते जे 99 वर्षाचे होते आणि नंतर ते देह पावले. तर जेव्हा ही सुरुवात झाली तेव्हा अशा सिच्युएशनला मला त्यांनी सांगितलं की तन्मय तुला जॉब करायला लागणार आहे, कारण की आता आपल्याला घरात जरा प्रॉब्लेम होता. आणि मग मी ह्या सगळ्या गोष्टी सोडून जॉब करायला लागलो. 3 ते 4 वर्ष जॉब केला, तरी माझा इथे थोडा थोडा कल होताच यूट्यूब करणं आणि या सगळ्या गोष्टी. आणि त्या 4 वर्षानंतर बहीण पडली. सो माझा हा सेकंड टर्निंग पॉईंट झाला की आता बहीण पडली आणि माझं शूट होतं. आणि त्या दिवशी मी सांगितलं पण की अरे कदाचित माझं हे लास्ट शूट असेल टिकटॉकचं.
कारण की मला वाटत नाही, म्हणजे जी सिच्युएशन होती बहिणीची, मला वाटत नाही आता मला असं वाटलं की झालं बराच महिने मी छान केलं, आता पुन्हा एकदा आपल्याला जॉब करावा लागणार आहे. आणि ती पडली त्या दिवशी मी कामावर फोन करून सांगितलं की असं असं आहे, मला आठवडाभर काही येता येणार नाही. तर माझी जी ओनर त्यांनी सांगितलं अरे तिथे 1.5-2 वर्ष जागेवरनं उठणार नाही, मग तू काय 1.5-2 वर्ष कामालाच नाही येणार काय. त्या दिवसापासून ते आजपर्यंत मी तो जॉब स्विच केला तिथल्या तिथे, अजूनपर्यंत मी कोणाच्या हाताखाली काम नाही केलं. आणि तो माझा सेकंड टर्निंग पॉईंट होता. आणि थर्ड टर्निंग पॉईंट म्हणजे मला हे आता जे मिळालेलं फेम आहे, जे मी मेहनत करून 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 लोकांचं प्रेम, सगळे जण माझ्याबरोबर साथीने एकजुटीने आहेत अजून सुद्धा. सो हा माझ्या लाईफचा थर्ड टर्निंग पॉईंट. आणि अजून खूप सारे पॉईंट्स आहेत. सो हे 3 पॉईंट आहेत की जे या स्टेज पर्यंत मला पोहोचवले. याच्याशीच म्हणजे आता आपण ही कामाची पद्धत ऐकली तुझ्याकडून, पण याच कामाचा प्रभावही आहे तितकाच. म्हणजे कमेंट्स मधून आपण सगळेच बघत असतो की तुला एकेका व्हिडिओवरती लाखाच्या वर एकदा कमेंट असतात. कधी कोणी पर्सनली येऊन किंवा तुझ्याशी भेट झाल्यावर ईमेलच्या माध्यमातून तुझ्या रील्समुळे त्यांच्या आयुष्यात काही पडलेल्या प्रभावाबद्दल सांगितलंय का? असा काही किस्सा आहे का? मी धारावीतला एक किस्सा सांगेन तुला. त्याच्यामध्ये असं होतं की आम्ही एक कॉन्सेप्ट केलेली माझ्या एरियामध्ये की कॉमन टॉयलेटमध्ये इंग्लिश टॉयलेट एक असावं. ओके. सो हे यासाठी असावी, घरातले आपले वृद्ध असतात, अपंग व्यक्ती असतात की ते लोक नॉर्मल टॉयलेट्स मध्ये बसू नाही शकत, तर त्यामुळे त्यांना घरात डायपर लावायला लागते. या सगळ्या गोष्टी हजी कासम चाळ आहे तिथेही सुद्धा मी लहानाचा मोठा झालो, तिथे ही स्टोरी शूट केलंय. आणि त्याच्यानंतर त्याचा प्रभाव इतका पडला की तिथे धारावीमधल्या एका चाळीमध्ये सेम ही गोष्ट घडली. आणि मी एकदा गणपतीचा शूट करत होतो तेव्हा एका माणसाने माझ्या समोर येऊन रडून ही गोष्ट सांगितली की माझ्या आईचं मी पूर्ण घरात करायचो, पण तुझी व्हिडिओ बघितल्यानंतर माझ्या एरियातल्या लोकांनी हा निर्णय घेतला की आपल्या पण इथे कॉमन टॉयलेटमध्ये एक इंग्लिश टॉयलेट असावं. आणि त्यांनी सुद्धा ते बांधलं. आणि त्याची आई आता तिकडे जाऊन वॉशरूमला जाते. आणि त्यांनी माझ्यासमोर हात जोडले की तुमची व्हिडिओ बघितल्यानंतर हा इम्पॅक्ट आला आमच्या इथे. खरं म्हणजे काय म्हणतात थोडा छोटासा बदल आहे हा, पण याने पण मला खूप समाधान आणि ही माझ्या कामाची पोचपावती आहे. अनेक म्हणजे तुझ्या अनेक व्हिडिओज मध्ये पती पत्नीच्या नात्यावर बहुतांश व्हिडिओ त्यावर बेस्ड असतात. त्या संकल्पना सुचण्यामागे किंवा त्याचा जो प्रभाव आहे तर त्याबद्दल काही अनुभव आहेत का? कॉमेडी अनुभव पहिल्यांदा सांगतो. मला एक माणूस भेटलेला, तो पियालेला होता आणि त्याने मला रस्त्यात थांबवलं. बराच पब्लिक होता तिथे. त्याने मला सांगितलं की तू मला अजिबात आवडत नाहीस. अरे बापरे. आणि खूप वरच्या आवाजात बोलला. माझ्या बरोबरचे त्याला बोलायला जाणार तेवढ्यात मी बोललो थांबा त्याचं म्हणणं ऐकून घेऊया. कारण की अशा वेळेला कसं आपण रिॲक्ट करणं चुकीचं असेल. मी त्याला विचारलं रे का? बोलतो कारण की माझ्या बायकोला तू खूप आवडतेस, ती सतत तुझ्या व्हिडिओ स्टोरीला ठेवत असते. बोलतो आज मी तिला फोटो काढून जळवणार की तू ज्याच्या व्हिडिओ ठेवते स्टोरीला आज तो माझ्यासोबत आहे. बोलतो बाकी काही नाही, खूप छान काम आहे. सो हा असा कॉमेडी किस्सा आहे. आणि सिरियस किस्सा सांगायचं म्हटलं तर आम्ही वटपौर्णिमेची व्हिडिओ बनवलेली आणि त्या वटपौर्णिमेच्या व्हिडिओमध्ये आम्ही असं दाखवलेलं की बायको अपंग असते आणि नवरा तिचं सगळं करतो आणि म्हणजे वटपौर्णिमेला उचलून घेऊन जातो वगैरे अशी सगळी कॉन्सेप्ट होती. एका बाईचा आम्हाला व्हिडिओ कॉल आलेला आणि त्या बाईने आम्हाला सांगितलं की अरे माझाही नवरा या सगळ्या गोष्टी करतो घरात. आणि तिने आम्हाला असं डोक्यावरच्या पडद्या साईडला हटवून सांगितलं की मला कॅन्सर आहे आणि तुमची व्हिडिओ बघितल्यानंतर माझा नवरा या सगळ्या गोष्टी म्हणजे ते बघून माझी वटपौर्णिमा या वर्षीची झाली. आणि तिने आम्हाला लास्टला अशी स्टेटमेंट दिली की मी पुढच्या वर्षी असेल की नाही मला माहिती नाही, पण मी तुझ्या व्हिडिओ मधनं जिवंत राहील. तर खूप म्हणजे माझ्यासाठी खूप इमोशनल. आता मला ना तू आता अनेकदा म्हणजे मी म्हंटल तसं ह्या कॉन्सेप्ट ज्या करत होतास तू तुझे कलाकार मित्र किंवा तू स्वतः हे सगळं करत मागील काही वर्षांमध्ये महिन्यांमध्ये अनेक कलाकारांबरोबर म्हणजे चित्रपट सृष्टीत आहेत नाटकातले त्यांच्याबरोबर पण तुझ्या रील्स असतात. ही सुरुवात कशी झाली? मी प्रत्येक वेळेला ही गोष्ट सांगतो आणि आजही मी तीच गोष्ट सांगेन की या सगळ्याची सुरुवात मानसी नाईक या अभिनेत्रीमुळे झाली आहे. जेव्हा आम्ही एक गोविंदाचं शूट केलेलं ते तिला आवडलेलं, तिने त्या व्हिडिओवर लाईक केलेलं, कॉमेंट केलेली आणि ती पहिली अभिनेत्री अशी आहे की तिने मला बोललं की आपण काहीतरी करूया एकत्र. आणि तेव्हा फार फॉलोअर्स नव्हते आणि खूप हिंमत लागते या गोष्टींसाठी. त्याच्यानंतर मी मानसीला एक मॅडम आहे त्यांना तेच सांगितलं की गाणं जेव्हा ऑफिशियल करेल ना तेव्हा त्या गाण्यात तुम्हीच असाल. आणि मी जेव्हा स्वामींचं गाणं केलं तेव्हा मानसी नाईक त्याच्यात आहे. त्यामुळे मानसी नाईक ह्या लाईनचा म्हणजे ऍक्ट्रेस आणि ऍक्टर बरोबर काम करण्याचा टर्निंग पॉइंट म्हणजे मानसी नाईक. हे सगळं कामाच्या बाबत झालं आणि ह्या आपल्या गप्पा म्हणजे आपण आतापर्यंत तेच बोलत आलो.
मला थोडं तुझ्या घराकडे वळायचं, म्हणजे अर्थात आपण आई बाबांशी गप्पा मारल्यात, तुझ्या आयुष्यातला, तुझ्या कॉन्टेंट मधलाही, पण तरी आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा भाग तुझी ताई. काय झालं होतं नेमकं? म्हणजे अनेकदा ब्लॉग्स मधून आम्हाला दिसतं की ती हॉस्पिटलमध्ये आहे किंवा काय, पण काय नेमकं कशामुळे ही परिस्थिती? असं बोलतात ना की एक सुंदर घराला असा कुठेतरी एक लागतं, भेग पडते. तर ती अचानक घरात पडली, वॉशरूम मध्ये तिचा मणका तुटला, तिला पॅराप्लेजिया झाला, अशी जागेवर आहे. ती उत्तम अभिनेत्री आहे. पण शेवटी नशिबाचा खेळ आहे. आपल्या घरात एक जण आजारी असलं की सगळेजण टेन्शन. माझ्या घरात 3 जण आजारी, पण तरी मी लोकांचं एंटरटेनमेंट करण्यात कुठेच कमी पडत. आणि प्रत्येक माणसाने ही गोष्ट थोडी थोडी डोक्यात घ्यावी, अरे आपलं दुःख काहीच नाही, आपल्यापेक्षा समोरच्याचं दुःख खूप मोठं आहे. आणि जेव्हा आपण समोरच्याचं दुःख बघतो किंवा ऐकतो, तेव्हा आपल्याला कुठेतरी अशी गोष्ट फील होते की अरे आपलं दुःख तर खूप छोटं आहे. म्हणजे मी खूप माझ्या लाईफमध्ये समाधानी आहे, भले आजारपण असू दे, काही असू दे. देवाच्या कृपेने, देवाच्या आशीर्वादाने देव हळूहळू का होईना सगळ्या गोष्टी देतोय आणि त्यामुळे सगळ्या लोकांचं प्रेम भेटतंय. त्यामुळे मला असं वाटतं की माझ्या आयुष्यात आजारपण आहे, माझ्या आयुष्यात ह्या गोष्टी कमी आहेत. मी कधी या गोष्टींचा विचार नाही केला आणि मी मागे वळून कधीच बघत नाही, पुढे चालत राहतो आणि आज या लेवलपर्यंत. हे तू म्हणालास ही अगदी योग्य गोष्ट आहे. स्वतःला समजवणं ना हे आपल्या हातात असतं. पण अनेकदा असं होतं की तू म्हणालास 3 जण घरात आजारी आहेत. जो माणूस आजारी असतो ना त्याच्या मनावर हे दडपण असतं की मी आता ह्याच्यावरती बोझ होतोय का. तर कदाचित ही परिस्थिती तूही हाताळली असती. त्यावेळेला तू घरच्यांना कसं सांभाळलं? जेव्हा मी घरात नसतो, शूटमुळे मी बाहेरच असतो, त्यामुळे माझ्या आई वडिलांना मी सगळ्यात पहिली गोष्ट ही सांगून ठेवली आहे की जेव्हा मी बाहेर जातो तेव्हा मी घरी येईपर्यंत तुम्ही असं समजायचं तुम्हाला मुलगा नाही आहे, तुम्ही स्वतः स्वावलंबी व्हायचंय आणि तुम्हालाच एकमेकांना सांभाळायचं. कारण की आमचं क्षेत्र असं आहे की तिकडनं तू सेटवरनं येऊ नाही शकत, कारण की आपल्याबरोबर बरीच लोक जोडलेली असतात. तू तिकडनं अचानक कुठल्या गोष्टींसाठी येऊ नये. हा एकदमच इमर्जन्सी असेल सगळे समजून घेतात, पण छोट्या छोट्या गोष्टींसाठी समज काही दुखतंय किंवा काही झालंय तर त्या गोष्टीसाठी आपण स्वावलंबी असणं गरजेचं आहे. त्यामुळे माझ्या घरच्यांना नेहमी हेच सांगतो की तुम्हाला मुलगाच नाही समजा, मुलगा घरी आला की तुम्हाला मुलगा आहे. तर आणि कधी वडिलांना अंधत्व आहे 7-8 वर्षापासून, तर ते नेहमी बोलतात की अरे मला मरायचं आहे किंवा काय. सो म्हणजे आज जसं तू मगाशी पण बघितलंस की त्यांना रडायला वगैरे येतं, त्यांनाही असं वाटतं की अरे नाही आपण आपल्या मुलाला त्रास होतोय का किंवा ह्या गोष्टी सांभाळत त्याला करिअर पण सांभाळायचं, ह्या गोष्टी होत आहेत का. मी त्यांना ते सांगतो की तुम्ही असणं, माणूस आपल्या घरातला माणूस असणं महत्वाचं आहे. मग तो कसाही असू दे, जागेवर असू दे, त्याला दिसू नये, काही असू दे. कारण की एकदा माणूस गेला की तो परत नाही येऊ शकत. मी बाकी सगळ्या गोष्टी परत आणू शकतो. मी खूप मेहनत करून पैसा आणू शकतो, मी खूप कष्ट करून माझं फेम परत आणू शकतो. जसं ते गेलं तर सगळ्या गोष्टी परत येतात, सगळ्या गोष्टी मिळतात, पण एकदा माणूस गेला ना की तो पुन्हा मिळत. त्यामुळे जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला त्याला जपायचं. म्हणून मी त्यांना सांगतो की तुम्ही आहात त्याच्यामध्ये मी खूप खुश आहे, पण मरणाच्या वगैरे गोष्टी अजिबात करू नका. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे, ह्या सगळ्या पॉवरमुळे, या सगळ्या पॉझिटिव्हिटीमुळे किती मोठमोठी आजारपण आलीत. म्हणजे माझ्या आईचा डायबिटीस 550 गेलेला, तरी ते आज तू बघितलं ती मस्त बसले, इंटरव्ह्यू देते. देवाची कृपा आहे, आशीर्वाद आहे सगळ्यांच्या मागे. त्यामुळे मला असं वाटत नाही की आजारपण त्याचं टेन्शन घेऊन तुम्ही घरात रडत बसा आणि माझं असंच आहे, देवाने माझ्याच आयुष्यात असं केलंय, मी काय केलंय, माझी काय चूक होती, हे सगळं माझ्या पदरात पडल्याचं काय नाहीये. तुम्हाला इथून पण भेटते, तुम्हाला इथून पण भेटते, तुमचा तराजू तुम्हाला बॅलन्स ठेवायचा. तर तन्मय, आता आपल्या गप्पा चालूच आहेत, पण एक मी म्हटलं तसं की गणेशोत्सव आहे. अनेकदा किती म्हणते लहानपणी आपण भावंड असतो, पण गणपती बघायला जा किंवा अर्थात तुझ्याही ताई बरोबरच्या तशा आठवणी असतील. तर या गणेशोत्सवाच्या निमित्त माझी म्हणजे आपलं जसं बोलणं झालं की डोंगरीच्या राजाचा प्रसाद घेऊन आपण ताईकडे सुद्धा जाणार आहोत आणि तिच्याशी बोलणार आहोत. तिथे जाण्याच्या आधी तू काही सांगू इच्छितोस का, की म्हणजे ताईशी तिथे बोलताना नेमकं? मला असं वाटतं की जसं लोकसत्ताच्या माध्यमातून आज डोंगरीच्या राजाचा प्रसाद 5 वर्षांनी बहिणीकडे जाणार आहे माझ्या. युजली आपण घरातला वगैरे घेऊन जातो, पण तीही तेच लहानाची मोठी झाली, ती या क्षेत्रातली आहे, ती बऱ्याच कॉम्पिटिशन मध्ये वगैरे असायची सोबत. त्यामुळे ती खूप हॅपी होईल इकडचा प्रसाद. तिला पण माहितीये ना आपण येतोय. आणि या सगळं ऑल थँक्स टू लोकसत्ता. तुम्ही सगळी पूर्ण टीम इथे आलायत आणि आज हा प्रसाद तिच्यापर्यंत पोहोचवण्याचं जे माध्यम आहे आमचं ते लोकसत्ता आहे असं म्हणायला हरकत नाही. सो आपण अजिबात वेळ न घालवता आता थेट डोंगरीहून
ताईच्या हॉस्पिटलकडे शरण, प्रसाद घेऊन, वाशी. शरण हॉस्पिटल वाशीचं, तिथे जाऊया. आता आपण चाललो आहोत वाशीला, शरण हॉस्पिटलला, समृद्धीताईकडे प्रसाद घेऊन बाप्पाचा. पण त्याआधी आपण आहोत तन्मयच्या नव्या कोऱ्या वनतारामध्ये. येस. येस. सो तन्मय, काय आहे ह्या गाडीची गोष्ट? कधी घ्यायचं ठरलं? कशी तयारी केलीस? गाडी घेण्याची सुरुवात तेजस पासून आहे, की तेजसची इच्छा होती की आपली गाडी वगैरे हवी. आणि प्रतीक माझा मित्र, दोघांचं खूप असं, आमचं प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपली गाडी पाहिजे. तसं या लोकांचं होतं की अरे आपली गाडी पाहिजे आहे, असं तसं आपण कुठे जातो वगैरे तर मग गाडी लागते. मग बाकीच्यांकडून मग प्रत्येक वेळेला मागण्यापेक्षा आपली गाडी असली की मग बरं होईल. मग आम्ही आधी थोडा विचार केला की छोटा, पण नंतर असं ठरलं की नाही, जरा मोठी उडी मारूया. हां, सो रिस्क घेतली तरी चालेल पण चांगली घेऊया, असं की जी बघून लोकांना सगळ्यांना आवडेल. आणि याचं नाव वन तारा म्हणजे सिंगल स्टार असं आहे ते. सो म्हणून या गाडीचं नाव आम्ही वन तारा ठेवलं. आणि काय नाही, घरातले पण सगळेजण खुश झाले आणि हॅपी आता. येस. आणखीन एक मला तुला प्रश्न असा विचारायचा होता की आपण मगाशी बोलताना अनेक तुझ्या व्हिडिओज बद्दल वगैरे गप्पा मारल्या. मला तुला आठवतंय का, आता ही प्रवासात आहोत तर प्रवासातलीच एखादी तुझ्या क्रिएशनच्या व्हायरल एखादा पहिला झालेला व्हिडिओ किंवा आतापर्यंतचा सगळ्यात व्हायरल झालेला व्हिडिओ? माझे आतापर्यंतचे 2 व्हिडिओ सगळ्यात जास्त व्हायरल आहेत. एक व्हिडिओ अशी आहे की जी आता गाडीत बसलोय म्हणून त्यात खूप रिलेट आहे, की आई वडील मुलं गरीब घराण्यातले असतात, आई वडील कमवतात, मुलगा फिरणारा वगैरे असतो आणि त्याला आई वडील मुलाला गाडी घेऊन देतात. आणि मुलगा आई वडिलांना तितकी रिस्पेक्ट देत नाही आणि आई आरतीचं ताट वगैरे घेऊन आलेली असते, तेवढ्यात मुलगा गाडी घेऊन निघून जातो. सो तो एन्जॉय करतो, त्याची खुशी. पण यांचं कुठेतरी ती गोष्ट की आपण मेहनत, मुलाच्या चेहऱ्यावर आनंदासाठी ही गोष्ट करतो. ती व्हिडिओ म्हणजे खूप व्हायरल झालेली. त्याच्यानंतर आत्ता एक व्हिडिओ व्हायरल झाली की अपंग असलेला मुलगा असतो एका आईचा, की ती आई त्याला कसं सांभाळते. शेवटी तो कसाही असला तरी त्या आईचा जीव असतो. आणि ती व्हिडिओ मला वाटतं 76 मिलियन आहे अराउंड. आणि शीतलताईने काम केलं आहे, त्या खूपच छान करतात काम प्रत्येक कॅरेक्टर. त्याच्यातही त्यांनी खूप म्हणजे दोघांची आमची जी केमिस्ट्री एकत्र राहण्याची, आई आणि मुलाची, ती एक्झॅक्ट त्याच्यात दिसली. आणि खूप सिम्पल व्हिडिओ आहे पण इमोशन टच त्याला एवढं आहे की लोकांनी ती फार डोक्यावर घेतली. येस. आपण आता अगदी काहीच वेळात वाशीला पोहोचणार. तर आता आपण आलो आहोत वाशी इथल्या शरण हॉस्पिटलमध्ये आणि आपल्याबरोबर आहे तन्मयची लाडकी बहीण समृद्धी. कशी आहे? मस्त आहे, छान आहे. ओके, मला तुला काही थोडक्यात प्रश्न विचारायचे तन्मयबद्दल, तुझ्या काही आठवणींबद्दल. सो सगळ्यात पहिला माझा प्रश्न असा आहे की आता गणपती आलेत, किती मिस करतेस गणेशोत्सव? खूप जास्त मिस करते. घरच्यांना, आमच्या शेजाऱ्यांना, तिथेही गणपती येतो, प्लस मंडळाचे तिथे गणपती असतो. मी तिकडे पहिलं कॉम्पिटिशन असायची तर मी पार्टिसिपेट करायचे, ते आठवतं मला. तरी साधारण जेव्हा तिथे होतीस म्हणजे डोंगरीमध्ये, तेव्हा गणपती म्हटलं की काय हायलाईट असायचं? गणपती म्हटलं की त्याचा मोदक. माझ्यासाठी मोदक खूप आवडतो. उकडीचा आवडतो की उकडीचा इथे असतं खायला वगैरे मिळतो मोदक इथे आहे? बरं, पुढचा प्रश्न मला असा विचारायचा होता की आता मागच्या काही वर्षांपासून 5 वर्षापासून तू ह्या हॉस्पिटलमध्ये, आपण इथे असताना अनेक काय म्हणतात, घरापासून दूर असलं तरी अनेक आपली जिव्हाळ्याची नाती जोडली जातात. अशी तुझ्यासाठी इकडचं कुटुंब कसं आहे तुझं? इकडचं कुटुंब बघायला काय, सचिन सर आहे, वर्तक मॅम खूप सपोर्ट करतात, खूप छान आहेत. म्हणजे घरासारखं वागणूक देतात. इथे खूप छान आहे, बॉन्डिंग खूप चांगलं आहे. आणि अशा कोणी मित्रमैत्रिणी आहेत की भरपूर सारे आहेत. तुमचे काही धमाल किस्से असतील तर आम्हाला ऐकायला आवडतील इथले. धमाल किस्से बघायला गेलं तर असं आठवत नाहीये मला आता, पण छान आहे बॉन्डिंग. सगळे एकत्र एकत्र असतात, सगळे मिळून मिसळून राहतो आम्ही. ओके. आता तन्मयबद्दल थोडक्यात सांगायचं आहे. मागच्या 5 वर्षात तू जेव्हा इथे आहेस, तन्मयने किंवा घरचे ऑफकोर्स आई बाबा आपले साथ देतातच, आपल्याला आधार देतात, पण भाऊ म्हणून तन्मयने कसं सांभाळून घेतली? आज त्याच्यामुळेच मी जी जिवंत आहे फक्त माझ्या भावामुळे आहे. त्याने खूप काय केलं माझ्यासाठी, मी त्याची परतफेड नाही करू शकत.
मी किती केलं त्याच्यासाठी तर नाही करू शकत. तरी असा कुठला क्षण होता की जिथे म्हणजे तन्मय होता म्हणून मी आहे तू म्हणतेस, असा कुठला अनुभव, एखादा किस्सा, प्रसंग? माझं ऑपरेशनच्या आधीची गोष्ट म्हणजे ऑपरेशनच्या वेळेला माझी हार्टबीट्स वाढले होते, तर त्याच्यामुळे मला ICUमध्ये ठेवलं होतं. त्यावेळेला तो होता, त्याच्याकडे बघून मी ते म्हणजे काय म्हणतात, म्हणजे मला बोलता येत नाही आता, तर तो होता, तो आधार होता. त्याच्यामुळे त्याच्याकडे बघून मला जीवन जगण्याची अजून प्रेरणा मिळाली असं. ओके. आता या सगळ्यामध्ये तुम्ही अनेकदा म्हणजे मी जसं मगाशी तू सांगितलं रक्षाबंधनला वगैरे इथे व्हिजिट होते, तेव्हा कसं असतं म्हणजे साधारण इकडचं सेलिब्रेशन कसं असतं? इकडचं सेलिब्रेशन म्हणजे आम्ही जेव्हा मी येतो तेव्हा हळद कुंकू सगळ्याच गोष्टी घेऊन येतो. रक्षाबंधनला तिला काय हवं असेल तर मी तिला विचारतो की यावर्षी तुला काय हवं आहे, मग ती सांगते मला कधी एअरपॉड हवे आहेत, एकदा मोबाईल, जे तिला हवं असतं ते. आणि तिला आत्तापर्यंत जे जे काय हवं आम्ही दिलं. प्रत्येक वेळेला रक्षाबंधन भाऊबीजला तिला नवीन ड्रेस वगैरे. आय गेस हा येस येस. आणि तयारी पण इतकी छान केलीस, मस्त नेल पेंट, लिपस्टिक खूप सुंदर दिसते. थँक्यू सो मच. येस. हा, तर मग इकडे आम्ही सगळं आणतो, मग ते एक एक पुड्या खोलून मग ते हळद कुंकू करणं, म्हणजे आत्याची मुलं वगैरे आम्ही सगळे इकडे येतो आणि असं सेलिब्रेशन होतं आमचं इथे. बरं, घरी ताईला किती मिस करतो? म्हणजे ही होती तर घरामध्ये मला टेन्शन नसायचं, कारण की ही आधी कसं होतं, जेव्हा समृद्धी घरी होती तेव्हा आई आजोबांना बघायची आणि ही वडिलांना बघायची. त्यामुळे एक एक जण हँडल करणे, मी बाहेरच्या गोष्टी बघायचो. पण आता आजोबा पण देवाघरी गेल्याच्या नंतर मग नंतर हिचं असं झालं, तर त्या दोघांच्या पूर्ण जबाबदारीने एक टेन्शन, दडपण माझ्या अंगावर आहे. बाकीचं ही असली असती आता घरी तर मग हिने त्या दोघांना आरामात हँडल केलं असतं आणि मग बाहेर जरा मी टेन्शन फ्री राहिलो असतो. तुमच्या दोघांच्या लहानपणीचे असे काही खास किस्से आहेत का की दोघांनी मिळून? कारण अनेकदा असं असतं की भावंड असली की कशी, तसंच मगाशी मी आईला बाय द वे हा प्रश्न विचारला तुमच्या की तुम्ही दोघं, तुमची मुलं कुणाच्या कधी कंप्लेंट्स आल्या का, कधी कोणी खोड्या केल्या का? त्यांनी असं सांगितलं दोघंही खूप शांत आहेत आणि हुशार मुलं आहेत. पण तरी काही गोष्टी असतात ना आपल्या आपल्यात बहिणी भावांमध्ये असतात. आमच्यामध्ये अशा गोष्टी, म्हणजे तुला खोटं वाटेल पण समृद्धीचं असं इन्सिडेंट व्हायच्या आधीपर्यंत आम्ही जास्त एकमेकांशी बोलायचोच नाही. हां, सो लहानपणापासून ते आता, म्हणजे माझा फ्रेंड सर्कल वेगळा, तिचा फ्रेंड सर्कल वेगळा, आणि मग बोलणं वगैरे आमचं नाही व्हायचं जास्त. पण मग जेव्हा तिचा इन्सिडेंट झाला त्याच्यानंतर आमचं जरा जास्त बोलणं आणि सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या. आणि समृद्धीचा जो फ्रेंड सर्कल वगैरे होता तो तिचं असं झाल्याच्या नंतर ते जरा नाहीच आहे तिच्या काही कॉन्टॅक्ट्समध्ये. मग माझा जो पूर्ण ग्रुप आहे, हा ग्रुप आणि बाकीची जी लोक आहेत, त्या लोकांनी सगळ्यांनी तिच्याबरोबर कॉन्टॅक्ट ठेवला आहे. आणि आता जो माझा ग्रुप आहे तोच तिचा ग्रुप आहे. सो सगळेजण तिच्यासाठी, म्हणजे आमचा बर्थडे असेल किंवा काय, एकाच दिवशी असतो दोघांचा एकाच birthday. दिवशी असतं तर मग तेव्हा सगळे येतात, इव्हन तिच्या कॉन्टॅक्ट्समध्ये आहेत असं. समृद्धी, मला एक शेवटचा प्रश्न तुला विचारते. तन्मयचं छान करिअर वाईज त्याची ग्रोथ चालेल. खूप छान चालू आहे. तुला बहीण म्हणून काय वाटतं की तन्मयने ही आणखीन एक गोष्ट करावी किंवा हे जरा थोडं बदललं ना तर तन्मय खूप पुढे जाईल? नाही नाही, त्याच्याकडे सर्व काही आहे, त्याला बदलण्याची नाही गरज आहे. ओके. आणि तू काय सल्ला देशील त्याला, आणखीन त्याची ग्रोथ व्हावी किंवा आणखीन तो पुढे जावा यासाठी? त्याला सल्ला नाही, तो तो स्वतःच एक खूप चांगला मुलगा आहे, चांगला भाऊ आहे, चांगला मित्र आहे, त्याच्याकडे सर्व काही आहे. मला काहीच सांगण्याची गरज नाही आहे, तो हँडल करतो सर्व व्यवस्थितपणे. ओके. तर जसं तुम्ही म्हणालात दोघं, आणि आज बाय द वे आम्ही तुझ्यासाठी खूप खास गोष्ट घेऊन आलोय. डोंगरीच्या राजाला तू म्हणालीस ऑफकोर्स Yes. तिकडचं सगळं Yes, मिस yes, करतेस. yes, आपण yes. खास समृद्धीसाठी प्रसाद आणलाय. डोंगरीच्या राजाचं. येस. हो, थँक्यू सो मच. सो आपल्या या छान गप्पांची सांगता म्हणता येईल गोड गोड. नोटवर करूया. Yes. गणपती बाप्पा मोरया. सो हा होता तन्मय, त्याचं छान गोड गोड कुटुंब, डोंगरीच्या राजाचं मंडळ, सगळ्यांनी आपल्याशी छान गप्पा मारल्या, आपल्याला वेळ दिला. सो तन्मय, त्यासाठी थँक्यू सो मच. मोस्ट वेलकम. आणि मी एंड हा सांगेन की आपल्याला जसा फॅमिलीचा सपोर्ट असतो तसा शरण रिहॅबचा खूप मला सपोर्ट आहे, सचिन सरांचा स्पेशली. कारण की समृद्धीची ती काळजी खूप मनापासून आणि फॅमिली मेंबर असल्यासारखे घेतात. आणि त्यामुळे मला इकडचं टेन्शन फार कमी असतं की काही
इमर्जन्सीज असेल तरच फोन करतात किंवा छोट्या छोट्या गोष्टींना ते मला कळवत देखील नाही, ते त्यांचं हँडल करतात. त्यामुळे एक असं ना की आपल्या घरातला व्यक्ती हॉस्पिटलला ॲडमिट आहे तर त्याचं टेन्शन खूप असतं आणि कामात लक्ष लागत नाही. तर बराचसा भार माझ्या शरणने कमी केला आहे. सो मी सचिन सर, शरणची पूर्ण टीम आहे, सगळ्यांनाच मी खूप थँक्स म्हणेन. कारण की हा जो मेन सपोर्ट असणं, जसं घराचा सपोर्ट आहे तसा हा सपोर्ट असणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि तो मला देवाच्या कृपेने आहे माझ्या पाठीशी. त्यामुळे सगळ्यांना थँक्स, माझ्या ग्रुपला, माझ्या टीमला, जे माझ्यावर प्रेम करत आहेत, जे माझ्या कॉन्सेप्ट्सवर प्रेम करत आहेत, त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद. आणि सगळ्यांचं प्रेम असंच कायम राहू द्या, बस मी एवढंच सांगेन. येस. आणि व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला, आय होप, आणि मला खात्री आहे तुम्हाला या सगळ्या गप्पा, हे छान बॉन्डिंग सगळं आवडलं असणार आहे. सो कमेंट्समध्ये तुमचं प्रेम व्यक्त करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पाहत राहा लोकसत्ता.